आईसाठीच आम्ही सरप्राईज प्लॅन करता दोघी पण जावा। तर खूप दिवस झाले आईंची एक गोष्ट मोडलेली होती, जी सोन्याची आहे। तर त्या आता सोन्याचं तुम्हाला तर माहीतच आहे रेट किती वाढला आहे। तर त्या विचार करत होत्या की घेऊ की नको, घेऊ की नको, असं करता करता हळूहळू रेट वाढतच चालला, वाढतच चालला। तर मी म्हटलं रेट काय आपण कमी व्हावं म्हणून काही होणार नाही आणि कधीपर्यंत वाट बघणार। तर चला म्हटलं आज आपण आईच्या जे काही आहे वस्तू ते चेंज करू आणि त्याच्यामध्ये थोडे काही जे पैसे बसेल तर ते आम्ही दोघी टाकू त्याच्यामध्ये। तर घरच्यांना मी माझ्या होना विचारलं की चेंज करू, कारण घरच्यांना पण विचारावं लागतं ना। तर ते म्हणाले ठीक आहे तुला जे वाटतं ते करा, कारण आईला पण माहीत नाही आहे, आई संध्याकाळी येतीलच, मग आईंना आपण सरप्राईज देऊ। तर चला मग, चला जाऊया शॉपमध्ये। गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर हा आहे आमच्या गावचा सकाळचा व्ह्यू। सकाळी खूप थंडावा पडलेला असतो, तर मी आज उठली आणि फ्रेश पण झाली नाही, अशीच बाहेर निघली आणि म्हटलं चला शूट करते बाहेरचा, कारण खूप दिवस झाले मी सकाळचा शूट घेतलाच नव्हता, तर चला म्हटलं घेऊन घेतले। तर आहे माझा गावचा व्ह्यू आणि तर सकाळी सकाळी मी नेहमी झाडांना बघते, कारण हेच माझे झाड जीव की प्राण आहे, कारण मला खूप झाडं लावायला आवडते आणि माझे झाड लागतात पण। आणि ही आहे 2 गुलाबाची फुले खूप दिवसांनी उगवली आहे, कारण मी याला कापलं होतं, तर खूप दिवसांनी आता लागले 2 गुलाबाची फुले, तर तेच दाखवत आहे। तर हा आहे माझ्या घराबाहेरचा व्ह्यू। तर सकाळी सकाळी उठायला कोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर आम्ही दोघींनी पण केले कामाची सुरुवात। सकाळी काही शूट घ्यायला वेळ नाही मिळाला, मुलं स्कूलमध्ये गेले। त्यानंतर आम्ही पण आमच्या घरचे कामं सगळे केले, स्वयंपाक बनवला, झाडलूट जे काही आपले कामं आहे ते सगळे उरकवले। त्यानंतर आम्ही दोघी पण फ्रेश झालो। फ्रेश झाल्यानंतर करायचं असते आपल्या देवपूजा, तर इथं करत आहे ताई रांगोळी, कारण आज वैशूची अंघोळ लवकर झाली, तर ती म्हणाली की ताई मी आज पूजा करते, रोज तुम्हीच करता, तर आज मी करते। तर मी म्हटलं ठीक आहे तू कर, कारण माझी व्हायचीच होती, तर म्हणून मी म्हटलं थोडंसं शूट घेऊन घेते, कारण मग मला थोडा वेळ लागेल, म्हणून मी इथं करत आहे शूट घेत आहे। तर मस्त वैशूनी रांगोळी काढली आणि मस्त छानपैकी पूजा पण करून घेतली। त्यानंतर आम्हाला जेवण पण करायचं होतं। आईनी बाबांनी सगळ्यांनी आज लवकर जेवण केलं, आता आम्ही दोघीच बाकी होतो। तर इथं छान पूजा झाल्यानंतर आम्हाला बाहेर पण जायचं होतं, तर तुम्हाला समजेलच कुठं जायचं होतं ते। हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग। तर मी आणि माझ्या जाऊबाई दोघी पण आम्ही चाललो आहे बाहेर। आता दुपारचे वाजले 2। तर मुलं स्कूलमध्ये गेले होते, ते यांचेच आहे, तर त्यांना अहो घेतीलच, अहो घरीच आहे, तर त्यांनी मुलांकडे लक्ष देणार आहेत। आम्ही दोघी जाऊबाई जाणार आहोत आणि आमच्या आई जाऊन आहे बाहेर। तर आईसाठीच आम्ही सरप्राईज प्लॅन करता दोघी पण जावा। तर खूप दिवस झाले आईंची एक गोष्ट मोडलेली होती, जी सोन्याची आहे। तर त्या आता सोन्याचं तुम्हाला तर माहीतच आहे रेट किती वाढला आहे। तर त्या विचार करत होत्या की घेऊ की नको, घेऊ की नको, असं करता करता हळूहळू रेट वाढतच चालला, वाढतच चालला। तर मी म्हटलं रेट काय आपण कमी व्हावं म्हणून काही होणार नाही आणि कधीपर्यंत वाट बघणार। तर चला म्हटलं आज आपण आईच्या जे काही आहे वस्तू ते चेंज करू आणि त्याच्यामध्ये थोडे काही जे पैसे बसेल तर ते आम्ही दोघी टाकू त्याच्यामध्ये। तर घरच्यांना मी माझ्या होना विचारलं की चेंज करू, कारण घरच्यांना पण विचारावं लागतं ना। तर ते म्हणाले ठीक आहे तुला जे वाटतं ते करा, कारण आईला पण माहीत नाही आहे, आई संध्याकाळी येतीलच, मग आईंना आपण सरप्राईज देऊ। तर चला मग, चला जाऊया शॉपमध्ये। तर इथं जातो आम्ही दोघी पण जावा गोल्डच्या शॉपमध्ये, आमच्या शेजारी गोल्डचं शॉप आहे, तिथं जात आहो। तर आम्ही आता काय घेऊन कसं घेऊ असं म्हणून विचारच करून जातो आहो की आपल्या बजेटमध्ये किती, आता सोन्याचा रेट काय झाला हाच विचार करत करत आम्ही चाललो आहो। त्यानंतर आमच्यासोबत काय घडलं ते तुम्हाला सांगेलच। तर त्यानंतर आमचा छोटासा पिल्लू, मग आम्ही त्याला पण भेटायला गेलो। तर हे आहे वहिनीच्या घरचे सगळे प्लांट्स, मस्त छान फुलं आले होते। मी म्हटलं वहिनी यातलं एक मी नेऊ का, तर वहिनी म्हणायला घेऊन जा। तर मी यातलं एक प्लांट पण घेऊन आले, कोणतं घेऊन आले ते कमेंटमध्ये सांगा। खूप सुंदर दिसत आहे, थोडासा आता हा पिल्लू मोठा पण झाला आहे, गेल्या व्हिडिओमध्ये तो छोटा होता। तर आता दुपारची वेळ झाली आहे, दोघांना पण सुट्टी झाली, दोघे पण स्कूलमधून आल्यानंतर मी यांना फ्रेश करून देत आहे, कारण स्कूलमध्ये गेल्यानंतर आता दुपारची थोडी गरमी राहते, म्हणून त्यांना सकाळची आंघोळ करून दिली होती। पण चला म्हटलं आता थोडंसं त्यांना फ्रेश करून देते। तर दोघांना पण मी इथं फ्रेश करून देणार, त्यानंतर यांना खेळायला पण पाठवणार मी बाहेर। दोघांचे कॅमेरा दिसतात जसे खूप मस्ती चालू होते। मामाच्या घरी जाता ना तुम्ही, चला तयारी करून देते तुमची। चांगले राहा प्लीज प्लीज, चांगले राहा। इकडे तयारी करून देतो तुमची। तयारी केल्यानंतर यांची चालू आहे मस्ती। तर ही कशाची,
हे चिरागने गुढी उभारली आहे, तर दूध समोर भजन करत आहे. कारण हे पूर्ण प्रॅक्टिस करत आहे आपल्या गुढीपाडव्याची. कारण गुढीपाडव्याला आम्ही असंच करतो, एकजण गुढी पकडतो तर एकजण भजन करतो, त्याचीच प्रॅक्टिस करत आहे. आता गुढीपाडव्याला तर वेळ आहे, पण दोघं भाऊ आपल्याच दुनियेत मस्त मजा करत आहे. त्या दोघांना पण आता गुढी पकडायचीच आहे, कारण आमच्याकडे लहान मुलं पण पकडते. तर त्यानंतर झाले, दोघांना खेळायला पाठवल्यानंतर मी चालू केले घरचे कामे. कारण उशीर झाला होता, आम्ही बाहेर पण गेलो होतो ना, म्हणून थोडंसं कामाला उशीर झाला होता. तर म्हटलं त्यांना दोघांना पण खेळायला पाठवलं मामाच्या घरी. आणि तर मी आपली भांडीकुंडी लावत आहे आणि मला भरपूर कामं करायची आहे. संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे, म्हणून म्हटलं आता 6 वाजलेच होते, म्हणून म्हटलं चला घरची कामं पण चालू करून देते. इथं मी पहिले भांडे लावून घेते, त्यानंतर मला भांडे पण घासायचे आहे. कारण दुपारी आम्ही दोघी पण तिकडे गेल्यानंतर एक पण काम व्यवस्थित झालं नाही. तर म्हटलं मी कामं चालू करून देते, नाहीतर मग पुन्हा आई यायची वेळ होईल आणि मग म्हणजे आईला पण सरप्राईज द्यायचं होतं, मग सगळ्या गोष्टी राहून जाईल, म्हणून इथं कामाला करणं चालू करून दिले. तर आम्ही शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय झालं ते सांगायचं राहिलंच आहे. तर आम्ही दोघी पण आईना सरप्राईज देऊ या खुशीमध्ये शॉपमध्ये गेलो. आणि जायच्या वेळी काही आम्ही त्या दादाला फोन केला नाही, कारण आम्ही त्या दादाच्या शॉपमधून, म्हणजे गोल्डचं शॉप आहे, त्याच दादाकडे सगळी शॉपिंग करतो. तर काही छोटी मोठी गोष्ट घ्यायची असेल तर त्याच दादाकडून घेतो. जसं आपला फॅमिली डॉक्टर असतो ना, त्याच प्रकारे आमचा तो फॅमिली सोनार दादा आहे, गोल्ड शॉपवाले दादा आहे. आम्ही त्यांचा विश्वास आम्हाला चांगला पटला आहे, म्हणून आम्ही कधी पण त्याच दादाकडून गोल्ड परचेस करत असतो. म्हणूनच म्हटलं चला त्याच दादाकडून छोटी मोठी गोष्ट घेतच असतो, तर चला म्हटलं दादाकडे जाऊ आणि घेऊ म्हटलं. कारण ते दादा थोडंफार आम्हाला डिस्काउंट पण घेतात आणि देतात. आणि तसंही करून त्यांचं आपलं एखादे गोल्डवर विश्वास बसला तर आपण छोटी मोठी गोष्ट त्या दुकानातून घेतो ना. तर म्हणून म्हटलं आमचा पण विश्वास त्या दादांवर चांगला बसला आहे. तर आम्ही काही त्या दादांना फोन केला नाही, काही नाही, आणि सरळच गेलो. कारण त्यांचं शॉप नेहमी चालू असते. आम्हाला काही माहीतच नव्हतं की आमच्यासोबत असं घडणार बा म्हणून. तर मग आम्ही दोघी पण दुपारची वेळ काढून, छान आता वेळ मिळला आहे म्हणून दुपारची वेळ काढून त्या दादाच्या शॉपमध्ये गेलो. आणि खूप तयारीत गेलो. आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे बोलत बोलत गेलो की असं घेऊ तसं घेऊ, सगळं आमचं प्लॅन झालेला होता. आणि आता शॉपपर्यंत पोचलोच आणि जाऊन पाहते तर काय, शॉप बंद. आम्ही दादाला सरप्राईज देऊ, आज रात्री आईंना सरप्राईज देऊ या प्लॅनमध्ये गेलो आणि बघते तर काय, दादाचं शॉप बंद होतं. तर आम्हाला इतकं हसायला आलं दोघीला, इतकं हसायला आलं की खूप हसायला आलं. कारण आम्ही दादांना फोनच नाही केला. नाहीतर प्रत्येक वेळी आम्ही दादांना फोन करून जातो की दादा आम्ही शॉपमध्ये येतो, तुम्ही आहे का म्हणून. तर आज अचानक दादांना सरप्राईज द्यायला गेलो आणि आम्हाला उलट सरप्राईज मिळालं. इतकं हसायला आलं. आम्ही म्हटलं आता इथून वापस कशाला जायचं, चला समोर जाऊया. तर बघा, तुमच्यासोबत बोलता बोलता माझी भांडी पण झाली. आता झाली सायंकाळची 6:30 वाजलेच होते. तर आता दिवाबत्ती करायची वेळ झाली होती. तर इथं मी दिवाबत्ती करत आहे. मला दिवाबत्ती करायला आवडतं. वातावरण कसं फ्रेश होऊन जातं. अगरबत्तीचं सुगंध, दिव्याचा ते उजेड, घरामध्ये कसं एक एक वेगळंच वातावरण निर्माण होऊन जातं. म्हणून नेहमी मी दिवाबत्ती करतेच. अचानक कधी जर आपल्याला म्हणजे बाहेर कुठं गेलो तर त्याच दिवशी कधी जर घरामध्ये कोणी नाही राहिलं तरच नाही करणार, नाहीतर आम्ही नेहमी दिवाबत्ती करत असतो. तर इथं करत आहे मी दिवाबत्ती, अगरबत्ती लावत आहे. आतमध्ये पण लावणार आणि बाहेर तुळशीला पण लावणार मी दिवा. तर इथं मी आपली अगरबत्ती पण लावत आहे. कधी कधी आपल्यासोबत इतका मोठा प्रँक होऊन जातो ना, की खूपच प्रँक होऊन जातो. आमच्यासोबत पण तसंच घडलं. कारण आम्ही आईंना सरप्राईज देऊ म्हणून 2 दिवस झाले होते. आम्ही घरातल्या घरातच हळूहळू बोलून दोघी पण आईंना कसा काय सरप्राईज द्यायचा या प्लॅनमध्ये होतो आणि अचानक आम्हालाच सरप्राईज मिळालं. इतका मोठा सरप्राईज मिळालं की आता ते दादा 8 दिवस येणार नाही आहेत. म्हणजे 8 दिवस ही गोष्ट पोस्टपोन झाली आहे आमची. मला वाटलं की उद्या तरी येईल, पण नाही. त्या दादाला मग आम्ही तिथूनच फोन केला, तर दादा म्हणाले की आम्ही 8 दिवसांनी येणार. तर बघू आता 8 दिवसांनी काय होते नाही काय नाही. तर त्यानंतर मी इथं लावत आहे बाहेरच्या तुळशीला पण दिवा. तिथं पण मी नेहमीच लावते. तर बाहेरच्या तुळशीला दिवा लावते. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.